लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलिसांनी अवैध गुटखा आणि प्रतिबंधित पान मसाला तस्करी विरोधात धडक कारवाई करत मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत पोलिसांनी तब्बल 49,14,315 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पहिली कारवाई 28 जुलै रोजी पहाटे पेठ नाशिक महामार्गावरील आशेवाडी परिसरात करण्यात आली आहे। गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी आणण्यात येणारा प्रतिबंधित पान मसाला आणि तंबाखूने भरलेला ट्रक पोलिसांनी अडवून मोठ्या प्रमाणात माल जप्त केलाय। या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यानंतर याच दिवशी रात्री चाचडगाव टोलनाका परिसरामध्ये दुसरी कारवाई करण्यात आली आहे। आयशर वाहनातून वाहतूक करण्यात येणारा विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करत आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय। या दोन्ही कारवायांमध्ये 2 वाहनंही जप्त करण्यात आली आहेत। आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। तर या प्रकरणातून मोठे तस्करीचं जाळं उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदरणीय श्री स्वामी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विमला मॅडम यांच्या निर्देशानुसार दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुजरात राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळालेली होती। त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार दिनांक 27/7 रोजी दिंडोरी रोडवर सापळा लावून दिंडोरी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका खाजगी प्रवासी बसमधून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करताना मिळून आलेला होता। त्याच्यामध्ये सुमारे 1,44,000 रुपयाचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्याचप्रमाणे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे काल दिनांक 28 जुलै रोजी पुन्हा रात्री वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे नाकाबंदी लावून जेव्हा खात्री केली त्यावेळेस एक आयशर ट्रक आहे त्याच्यामधनं प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं। त्या गाडीमध्ये सुमारे 13,49,500 रुपयाचं प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करताना मिळून आलेलं आहे। दिंडोरी पोलिसांनी एकूण 2 दिवसांच्या कारवाईमध्ये 49,94,315 रुपयाचा पूर्ण मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला M आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। अतुल पवार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।